ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यात 40 किलोमीटरचा परिघ असलेल्या या तालुक्यातील डोळखाम, वाशाळा, किनवली, खरपत, बरसुंगी, कसारा, विहीगाव, माय, ढाडरे, टाकीपठार, टहारपूर, अघई अशी अनेक दुर्गम विभाग आहेत। या ठिकाणाहून वाहतूक करण्यासाठी नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्या शहापूर एसटी आगारातील नादुरुस्त व तुटक्या फुटक्या एसटी बसमधून प्रवास करताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे। त्यामुळे प्रवासी असूनही सेवा नसल्यामुळे शहापुरात परिवहन विभागाच्या एसटी बस प्रवासाला नागरिक कंटाळले आहेत आणि नाईलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास करीत आहेत। गेली 6 वर्षे शहापूर बस आगाराचे काम सुरू असल्याने अनेक असुविधांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। नेमक्या कोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, स्थानिक आमदारांनी यासाठी काय प्रयत्न केले, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री पाठारी, आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। 2019 मध्ये तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नाने शहापूर बस आगारासाठी नवीन बस पोर्ट मंजूर करण्यात आले। तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले। 3,67,00,000 रुपये खर्च करून या बस पोर्टची निर्मिती होणार आहे, परंतु बोगस ठेकेदारांमुळे हे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे। राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे शहापूर सारख्या तालुक्यांची त्यांना चांगलीच जाण आहे। इथले प्रवासी नागरिक किती बेहाल होऊन एसटीतून प्रवास करतात याच्या कहाण्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत। मागच्या पावसाळ्यातील गळक्या बसमधील एसटी प्रवासाची व्हिडिओ क्लिप तर एसटी प्रशासनाचे वाभाडे काढणारी होती। शहापूर तालुक्यात एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे जनाची नाही तर मनाची लाज बाळगून तरी सत्ताधाऱ्यांनी शहापूर बस आगार इमारतीचे संथ गतीने सुरू असलेले काम, इथल्या एसटी बसचा दर्जा आदी बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार दौलत दरोडा यांनी तातडीने हस्तक्षेप करत बस स्थानकाच्या कामासाठी 50 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असून महिलांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर सुविधा लवकरच सुधारल्या जाणार आहेत असा दिलासा मिळाला असला तरी काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसते। सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभर बस स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शहापूर बस स्थानकातही महिला प्रवाशांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे। प्रसाधन गृहांचा अभाव, बस स्थानकात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव आणि तुटपुंजा सुरक्षा रक्षकांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। परिवहन मंडळाच्या अद्ययावत नवीन एसटी आगार इमारतीचे काम कासव गतीने सुरू असल्याने नागरिकांची चांगलीच फरफट होत आहे। गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेले हे काम आतापर्यंत अर्धेही पूर्ण न झाल्याने प्रवाशांना पत्र्याच्या शेडमध्ये ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे। एसटीच्या या ढिसाळ कारभार व दिरंगाईबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाने तब्बल 3,68,61,192 रुपये खर्चाची तरतूद केली आहे। या इमारतीच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून अतिशय संथ गतीने या आगाराचे काम सुरू असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे। बस स्थानकात बसण्याची सोय नसल्याने महिला, लहान मुले व वृद्धांना दररोज ताटकळत उभे राहावे लागते। तसेच शौचालय व प्रसाधन गृहांची गैरसोय असल्याने महिलांची, शाळकरी विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे। केवळ ठेकेदाराची दिरंगाई व एसटी बांधकाम विभाग अभियंत्याच्या दुर्लक्षपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रवाशांनी व्यक्त केला आहे। शहापूर एसटी आगारात एकूण 55 बसेस आहेत, त्यातील 6 बस या लांब पल्ल्यावर धावतात। तालुक्यातील ग्रामीण भागात किनवली, डोळखाम, चोंडे, शेणवे, टाकीपठार, खरांगण, कानवे, आपटे, असनोली व शहरी भागातील ठाणे, भिवंडी, मुरबाड, वाडा, कसारा या मार्गांवर चालवल्या जातात। या फेऱ्यांमधून शहापूर आगाराला प्रतिदिन अंदाजे 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळते। तरीही प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे। बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे। तसेच डिसेंबर महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। महिला प्रवाशांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रसाधन गृहाची तात्काळ दुरुस्ती करून ते सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत।
नव्या बस आगारात 11 प्लॅटफॉर्म, प्रवाशांसाठी वेटिंग हॉल, कंट्रोल केबिन, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्त्री पुरुष प्रसाधन गृह, पोलीस चौकी, रिझर्वेशन पास काउंटर, प्रवासी विश्रांतीगृह, चालक वाहक विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, उपहारगृह, पार्सल रूम, दुकाने, हॉल, आगार व्यवस्थापक निवासस्थान अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. परंतु त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. परंतु सुसज्ज सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी मंजूर झाला असला तरी त्याला दिरंगाई का होत आहे? लाखोंचे उत्पन्न तरी प्रवाशांची गैरसोय, अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.